जा रहे भाई, गिरेगी ना। राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाला सुरुवात झाली असून मुंबई आणि नवी मुंबईतही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे। मुंबई उपनगरातील विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडमध्ये मोठा पाऊस पडत असून रस्त्यांच्या कडेला पाण्याचा लोट आल्याचे दिसतंय। तर अचानक आलेल्या या पावसामुळे वाहतूक व्यवस्था काहीशी मंदगतीने सुरू आहे। तर घाटकोपर मेट्रो व्यवस्थाही ठप्प झाल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे मुंबईकर हैराण झाले होते। आजच्या पावसामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। पूर्व उपनगरात विक्रोळी, भांडूप, मुलुंडमध्ये मोठा पाऊस सुरू असल्यानं वाहनही हळूहळू पुढे सरकत आहेत। दादर परिसरात धुळीचं वादळ आल्यानं वातावरण काहीसं धुरकट झाल्याचे दिसतंय। या ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढल्यानं पावसालाही सुरुवात झालेली आहे। पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तसंच डोंबिवली, बदलापूरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे। पालघरमध्ये गारांचा पाऊस पडतोय। बदलापूर, कल्याण भागात वादळी वारे धडकलेले आहेत। तर वांगणी, बदलापूरमध्ये वाऱ्याचा वेग हा ताशी 160 किलोमीटर इतका आहे। या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहू शकता। ठाण्यात देखील तुफान वादळी वाऱ्याला आणि पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।